Welcome, dear students, GRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 11. Dear students, in previous lecture, we have studied about weather and climate, part second. In this short topic, we are studied different weather elements. In today's lecture, we are going to study weather and climate part third, instruments of measuring weather elements. तर या तिसऱ्या टॉपिक मध्ये आज आपण इन्स्ट्रुमेंट्स ऑफ मेजरिंग वेदर एलिमेंट्स हा एक छोटासा टॉपिक पाहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे काही आपण इन्स्ट्रुमेंट्स वापरतो, जसं की आपण वेदर एलिमेंट्स मध्ये पाहिलं, रेनफॉल, टेम्परेचर, ह्युमिडिटी, ड्यू, सनशाईन, हे सगळे जे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स मोजण्यासाठी आपल्याला इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता असते. तर वन बाय वन आज आपण ते इन्स्ट्रुमेंट्स आपण अभ्यास करूया. त्यामध्ये फर्स्ट स्टीव्हन्सन स्क्रीन. पहिलं काय आहे? स्टीव्हन्सन स्क्रीन. विद्यार्थी मित्रांनो, स्टीव्हन्सन स्क्रीन हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, परंतु याचा वापर कुठलंही मोजमाप करण्यासाठी करत नाही. हे एक बॉक्स आहे. इट इज अ वुडन बॉक्स दॅट मेड अप ऑफ डबल लेयर स्क्रीन. ही जी स्क्रीन आहे स्टीव्हन्सन स्क्रीन, इट इज अ वुडन बॉक्स दॅट मेड अप ऑफ डबल लेयर स्क्रीन. तर ही डबल लेयर स्क्रीन पासून तयार केलेली आहे. स्क्रीन म्हणजे जाळी. स्क्रीन म्हणजे काय? जाळी. तर एक वुडन बॉक्स आहे, लाकडी बॉक्स आहे. तर हे अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. चित्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. तर या ठिकाणी जो व्हाईट कलरचा बॉक्स आहे, तर याला त्याच्या चारही साइडनं या ठिकाणी जाळी बसवलेली आहे. इट इज युज्ड टू शील्ड मेट्रोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट. याचा जो वापर आहे, तर तो शील्ड मेट्रोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे जे काही मेट्रोलॉजीचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आतमध्ये ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो फील्ड वरती. कारण काही इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते मोस्ट सेन्सिटिव्ह आहेत. टेम्परेचरला, रेनफॉल मध्ये असे इन्स्ट्रुमेंट्स तुटून जातात, त्यांना डॅमेज होतो. तर असे इन्स्ट्रुमेंट्स ठेवण्यासाठी या स्टीव्हन्सन स्क्रीनचा वापर केला जातो. इट शेल्टर्स मेट्रोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट्स अगेन्स्ट रेनफॉल अँड डायरेक्ट हीट रेडिएशन. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे स्टीव्हन्सन स्क्रीन, तर हे शेल्टर म्हणून याचा वापर केला जातो. मेट्रोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट्स अगेन्स्ट रेनफॉल अँड डायरेक्ट हीट रेडिएशन. डायरेक्ट हीट रेडिएशनचा इन्स्ट्रुमेंट्स वरती इफेक्ट होऊ नये म्हणून या स्टीव्हन्सन स्क्रीनचा वापर केला जातो. इट अलाउज एअर टू सर्क्युलेट फ्री अराउंड देम. इट अलाउज एअर टू सर्क्युलेट फ्री अराउंड देम. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, तर याच्यामध्ये एअरचं सर्क्युलेशन होण्यासाठी या स्क्रीन बसवलेल्या आहेत आणि या स्क्रीन मधनं एअरचं सर्क्युलेशन या ठिकाणी होत असतं. इट इज पेंटेड विथ व्हाईट कलर टू रिफ्लेक्ट सन रेडिएशन. आणि या ठिकाणी याचा जो कलर आहे तो व्हाईट कलर दिलेला आहे, कारण टू रिफ्लेक्ट सन रेडिएशन. तर जे सन रेडिएशन आहेत, सूर्याचे जे किरण आहेत, ते या ठिकाणी रिफ्लेक्ट होऊन परत जातील, असं या ठिकाणी व्हाईट कलर दिलेला आहे. आता यामध्ये आपण कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स ठेवतो, त्यामध्ये मॅक्झिमम मिनिमम थर्मामीटर आहे, देन ड्राय बल्ब, वेट बल्ब थर्मामीटर आहे,
असे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे आपण स्टीव्हन्सन स्क्रीन मध्ये ठेवत असतो. देन नेक्स्ट थर्मामीटर. आपलं जे पुढचं वेदर एलिमेंट्स मोजण्यासाठीचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते थर्मामीटर. थर्मामीटर सर्वांना माहित असेल, बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो. तर thermometer is a device used for measuring atmospheric temperature. Thermometer is a device. Thermometer काय आहे? एक इन्स्ट्रुमेंट आहे. Used for measuring atmospheric temperature. वातावरणातील तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो. The thermometer have two important parts, sensor or bulb and a tube having visible scale. तर या ठिकाणी थर्मामीटरचे दोन पार्ट आहेत, एक सेन्सर और बल्ब की ज्यामध्ये अल्कोहोल आणि मर्क्युरी असं त्या ठिकाणी असतं बल्ब मध्ये, आणि ते त्या ठिकाणी प्रसरण आणि आकुंचन पावतं, त्यामुळे त्या ठिकाणी ते रीडिंग दाखवतं आणि व्हिजिबल स्केल वरती आपल्याला ते रीडिंग पाहायला मिळतं. आता या ठिकाणी पिक्चर मध्ये पहा, मध्ये या ठिकाणी ग्लास ट्यूब आहे आणि त्यामध्ये स्केल आहे, आणि या ठिकाणी जो पार्ट आहे त्यामध्ये बल्ब आहे, आणि त्या बल्ब मध्ये लक्षात ठेवा मिनिमम जर थर्मामीटर असेल, मिनिमम म्हणजे कमी तापमान मोजायचं आहे, तर त्यामध्ये अल्कोहोल असतो. मिनिमम मध्ये काय असतो? अल्कोहोल. आणि मॅक्झिमम थर्मामीटर मध्ये मर्क्युरी असते म्हणजे पारा. हे लक्षात ठेवा, ते तुमच्या बुक मध्ये दिलेलं नाही. देन द युनिट युज्ड टू रेकॉर्ड द रीडिंग आर डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट अँड डिग्री केल्विन. टेम्परेचर मोजण्याचे जे युनिट्स आहेत त्यामध्ये डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट अँड डिग्री केल्विन हे आहेत. देन द थर्मामीटर्स आर वाइडली युज्ड इन इंडस्ट्री, मेट्रोलॉजी, मेडिसिन अँड इन सायंटिफिक रिसर्च. तर थर्मामीटरचा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वापर केला जातो. वेगवेगळ्या जे इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये थर्मामीटरचा वापर केला जातो टेम्परेचर काउंट करण्यासाठी. देन मेट्रोलॉजी मध्ये थर्मामीटरचा वापर करतात, त्यामध्ये आपण ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर काउंट करतो. देन मेडिसिन इंडस्ट्री, मेडिसिन म्हणजे या ठिकाणी आपण जे वैद्यक शास्त्र असं म्हणतो, तर त्या ठिकाणी सुद्धा टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो. देन इन सायंटिफिक रिसर्च, सायंटिफिक म्हणजे शास्त्रज्ञ सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या संशोधन कार्यामध्ये थर्मामीटरचा वापर करतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी थर्मामीटरचे युजेस आहेत. देन इन मेट्रोलॉजी इट इज युज्ड टू रेकॉर्ड मिनिमम अँड मॅक्झिमम ॲटमॉस्फेरिक, दॅट इज एअर अँड सॉइल टेम्परेचर. तर थर्मामीटरचा जो वापर आहे तो मेट्रोलॉजी मध्ये म्हणजे हवामानशास्त्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्यामध्ये मिनिमम आहे, मिनिमम म्हणजे दिवसाचं कमीत कमी तापमान त्याच्यामध्ये मोजलं जातं, त्यामध्ये अल्कोहोल असतो. देन मॅक्झिमम, त्यामध्ये दिवसाचं जास्तीत जास्त तापमान मोजलं जातं, त्यामध्ये आपण मर्क्युरीचा वापर करतो, पारा जो आहे त्याचा वापर करतो. आणि त्यामध्ये आपण ॲटमॉस्फेरिक एअर आणि सॉइल टेम्परेचर हे दोन्ही मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो. देन thermograph is a mechanical device which records air temperature and graphs continuously. हे महत्वाचं आहे. रिकाम्या जागेमध्ये या ठिकाणी विचारलं जातं मोस्ट IMP, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जातो. थर्मोग्राफ इज अ मेकॅनिकल डिव्हाइस which records air temperature and graphs continuously. तर थर्मोग्राफ एक इन्स्ट्रुमेंट आहे, तर ते काय करतं? एअर टेम्परेचर कंटिन्युअसली मोजतं, एअर टेम्परेचर कंटिन्युअसली मोजतं आणि ग्राफ तयार करतं. आणि काय करतं? ग्राफ तयार करतं. तर
अशा पद्धतीने या ठिकाणी आपण थर्मामीटरची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. देन थर्ड इन्स्ट्रुमेंट इज रेन गेज. तिसरं इन्स्ट्रुमेंट आहे रेन गेज. द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग द अमाउंट ऑफ रेनफॉल इज कॉल्ड रेन गेज. रेन गेज कशाला म्हणायचं? द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग द अमाउंट ऑफ रेनफॉल, म्हणजे पाऊस मोजण्याचं हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला आपण रेन गेज असं म्हणतो. द रेनफॉल इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ डेप्थ ऑफ रेन वॉटर इन मिलीमीटर, सेंटीमीटर अँड इंच. तर रेनफॉल मोजण्याचं जे युनिट आहे ते आपण मिलीमीटर मध्ये ते मोजतो, सेंटीमीटर अँड इंच, इंचामध्ये पावसाचं मोजमाप केलं जातं. देन टाइप्स ऑफ रेन गेजेस. रेन गेजेसचे दोन टाइप आहेत, नॉन रेकॉर्डिंग और ऑर्डिनरी रेन गेज. पहिला आहे नॉन रेकॉर्डिंग और ऑर्डिनरी रेन गेज. या ठिकाणी चित्रामध्ये पहिला जो दिसतोय नॉन रेकॉर्डिंग रेन गेज, तर अशा पद्धतीचं एक प्लॅस्टिकचं भांड या ठिकाणी आपण फील्ड मध्ये इन्सर्ट करतो किंवा फील्ड वरती ते ठेवतो. तुमच्या ते आता लगेच लक्षात येणार नाही, ज्यावेळेस आपण फील्ड वरती आपल्या व्हिजिट देऊ त्यावेळेस तुम्हाला हे रेन गेज त्या ठिकाणी पाहायला मिळेल, आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हे नॉन रेकॉर्डिंग ऑर्डिनरी रेन गेज च काम त्या ठिकाणी चालतं. तर या ठिकाणी त्यामध्ये एक मेजरिंग सिलेंडर असतो, त्यामध्ये पावसाचं पाणी गोळा होतं. देन इट इज मेजर्ड बाय मेजरिंग सिलेंडर, आणि मेजरिंग सिलेंडर हा स्केलचा त्या ठिकाणी असतो. त्यामध्ये पावसाचं पाणी गोळा झाल्यानंतर ते आपण मोजतो. देन सेल्फ रेकॉर्डिंग और ऑटोमॅटिक सायफन रेन गेज. सेल्फ रेकॉर्डिंग और ऑटोमॅटिक सायफन रेन गेज. यामध्ये आता दुसऱ्या चित्रामध्ये दिलेलं आहे सेल्फ रेकॉर्डिंग रेन गेज. तर यामध्ये पाऊस मोजण्यासाठी या ठिकाणी एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याचबरोबर एक ड्रम त्या ठिकाणी बसवलेला आहे, तो नेहमी सतत रोटेटिंग अवस्थेमध्ये असतो, तो गोल गोल फिरतो आणि त्याला एक ग्राफ लावलेला आहे. त्या छोट्याशा ड्रमला एक ग्राफ लावलेला आहे आणि तो त्या ठिकाणी ग्राफ तयार करत राहतो. जसं आपले हृदयाचे ठोके वगैरे किंवा पल्स रेट मोजण्यासाठी मेडिकल किंवा दवाखान्यामध्ये टीव्ही सारखं इन्स्ट्रुमेंट असतं आणि त्यामध्ये सतत खालीवर अशा रेषा चालू असतात. त्या पद्धतीनंच याचं वर्किंग आहे. आणि जसं जसं पावसाचं पाणी याच्यामध्ये कलेक्ट होतं, ते पाणी या ठिकाणी ग्राफ वरती कमी जास्त त्या ठिकाणी ते दाखवलं जातं. आणि सेल्फ रेकॉर्डिंग आहे, ऑटोमॅटिक आहे, सायफन रेन गेज कंटिन्युअसली रेनफॉलचं रेकॉर्ड याच्यामध्ये घेतलं जातं. तर अशा पद्धतीने आपण रेन गेजची माहिती पाहिली. इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग द अमाउंट ऑफ रेनफॉल इज कॉल्ड रेन गेज. टाइप्स ऑफ रेन गेज इज नॉन रेकॉर्डिंग और ऑर्डिनरी रेन गेज, आणि सेकंड सेल्फ रेकॉर्डिंग और ऑटोमॅटिक सायफन रेन गेज. Then third instrument, fourth instrument is pyranometer. Fourth instrument is pyranometer. The instrument used to record total incoming radiation called as pyranometer. तर pyranometer कशाला म्हणायचं? तर instrument used to record total incoming radiation. आता total incoming radiation म्हणजे काय? तर सूर्याकडनं ज्यावेळेस किरण जमिनीवरती येतात ती त्या ठिकाणी मोजली जातात, आणि ते मोजण्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण पायरॅनोमीटर असं म्हणतो. सोलार रेडिएशन आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ वॅट पर स्क्वेअर मीटर. आणि सोलार रेडिएशन जे आपण मोजतो ते एक्सप्रेस करण्यासाठी जे युनिट वापरलं जातं ते वॅट पर स्क्वेअर मीटर, वॅट पर स्क्वेअर मीटर. Then picture shows that the instrument pyrometer अशा पद्धतीने असतं. यामध्ये ग्लास बाउल या ठिकाणी आहे
आणि त्या ग्लास बाउल मध्ये जे रेज आहेत सन रेज या ठिकाणी येतात आणि त्याचं काउंटिंग याच्यामध्ये केलं जातं आणि ती माहिती नंतर कॉम्प्युटरला ती प्रोव्हाइड केली जाते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पायरोनोमीटर ची माहिती घेतलेली आहे. देन फिफ्थ इन्स्ट्रुमेंट सनशाईन रेकॉर्डर. फिफ्थ इन्स्ट्रुमेंट इज सनशाईन रेकॉर्डर, त्यालाच आपण हेलिओग्राफ असं म्हणतो. सनशाईन रेकॉर्डर आणि हेलिओग्राफ. It is the instrument used to record the duration of bright sunshine during the daytime. तर यामध्ये आपण काय करतोय तर ब्राईट सनशाईन या ठिकाणी रेकॉर्ड करण्याचं काम या सनशाईन रेकॉर्डर मध्ये किंवा हेलिओग्राफ मध्ये केलं जातं. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, पायरोनोमीटर इनकमिंग सोलार रेडिएशन मोजते. इनकमिंग सोलार रेडिएशन पायरोनोमीटर मोजतो आणि सनशाईन रेकॉर्डर काय मोजतोय, ब्राईट सनशाईन हावर्स ड्युरिंग डे टाइम, दिवसा या ठिकाणी ब्राईट सनशाईन मोजण्याचं काम सनशाईन रेकॉर्डर करतो. Picture shows that the diagram of sunshine recorder. तर सनशाईन रेकॉर्डर अशा पद्धतीने असतो. यामध्ये एक काचेचा गोळा या ठिकाणी आहे, त्यामध्ये सूर्याचे जे किरण आहेत सनरेज त्या ठिकाणी या गोळ्यावरती येतात, ते एका ठिकाणी एकत्र होतात आणि या ठिकाणी एक स्ट्रीप आहे, एक कागदाची स्ट्रीप या ठिकाणी बसवलेली आहे आणि त्याच्यावरती हावर्स दिलेले आहेत डेचे. आणि ते हावर्स जसं जसं सूर्याची तीव्रता वाढेल, टेम्परेचर वाढेल, त्या पद्धतीनं त्या हावर्स मध्ये ती स्ट्रिप्स त्या ठिकाणी त्याचा कलर चेंज होतो. तो जेवढा कलर चेंज झालेला आहे तेवढं जास्त त्या ठिकाणी ब्राईट सनशाईन आहेत असं आपण त्या ठिकाणी सांगतो. देन सिक्स्थ एनेमोमीटर अँड विंड वेन. पुढचं जे वेदर इन्स्ट्रुमेंट आहे एनेमोमीटर अँड विंड वेन. एनेमोमीटर अँड विंड वेन. The speed at which wind is flowing is called as wind velocity. तर जेवढा वाऱ्याचा वेग असेल जास्त किंवा स्पीड ॲट विच विंड इज फ्लोइंग इज कॉल्ड ॲज विंड व्हॅलोसिटी. विंड व्हॅलोसिटी म्हणजे वाऱ्याची तीव्रता आपण मोजतो. द विंड व्हॅलोसिटी दॅट इज विंड स्पीड इज रेकॉर्डेड इन नॉट्स, नॉटिकल माइल्स पर हावर्स. नॉट्सलाच आपण नॉटिकल माइल्स पर हावर्स असं म्हणतो. देन मीटर पर सेकंद, MPS, मीटर पर सेकंद. देन किलोमीटर्स पर हावर, किलोमीटर पर हावर्स अँड माइल्स पर हावर, MPH. अशा वेगवेगळ्या युनिट्स मध्ये विंड स्पीड मोजला जातो. नॉट्स, मीटर पर सेकंद, किलोमीटर्स पर हावर किंवा माइल्स पर हावर. Then the anemometer is a device that is used to measure wind speed or wind velocity. तर विंड स्पीड आणि विंड व्हॅलोसिटी मोजण्यासाठी आपल्याकडे एनेमोमीटर हे इन्स्ट्रुमेंट आहे. इज अ डिव्हाइस दॅट इज युज्ड टू मेजर विंड स्पीड अँड विंड व्हॅलोसिटी. तर या ठिकाणी पिक्चर मध्ये एनेमोमीटरचं या ठिकाणी चित्र दिसत आहे. या ठिकाणी इथं पहा एक कप लाईक स्ट्रक्चर आहे. 4 कप या ठिकाणी जोडलेले आहेत आणि हे सतत रोटेटिंग मोशन मध्ये असतात. जसं जसं वाऱ्याचा वेग वाढतो त्या पद्धतीनं त्याचा स्पीड पण वाढतो, गोल गोल ते फिरतात आणि ते फिरल्यामुळे या ठिकाणी एक स्पीडोमीटर आहे आणि या स्पीडोमीटर मध्ये ते काउंटिंग होत, किती स्पीड होता वाऱ्याचा तो या ठिकाणी काउंट केला जातो आणि फॉर्म्युला त्याचा एक आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये तो स्पीड टाकल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल स्पीड किती होता तो त्या ठिकाणी मिळतो आणि त्यामध्ये मग आपण नॉट्स मध्ये आहे का मीटर पर सेकंद मध्ये आहे, किलोमीटर्स पर हावर, माइल्स पर हावर मध्ये तो त्या ठिकाणी सांगतो.
Then wind vane is used to detect the direction of wind. त्यानंतर पुढचं इन्स्ट्रुमेंट आहे विंड व्हेन. विंड व्हेन मध्ये आपण डायरेक्शन ऑफ विंड त्या ठिकाणी मोजतो. वाऱ्याची दिशा कुठली आहे हे विंड व्हेन मध्ये मोजतो आणि वाऱ्याचा स्पीड एनिमोमीटर मध्ये मोजतो. हे लक्षात ठेवा. बरेच जण परीक्षेमध्ये गोंधळ करतात. विंड व्हेन वाऱ्याचा स्पीड मोजण्यासाठी लिहून टाकतात आणि एनिमोमीटर वाऱ्याची दिशा किंवा डायरेक्शन ऑफ विंड दाखवण्यासाठी लिहितात. तर ते चुकीचं आहे. त्यामुळे इथं नीट लक्ष द्या. एनिमोमीटर विंड स्पीड काउंट करण्यासाठी आणि विंड वेन डायरेक्शन ऑफ विंड. तर विंड वेनला आपण मराठीमध्ये वात कुकुट असं म्हणतो. वाऱ्याची दिशा दाखवण्याचं हे इन्स्ट्रुमेंट आहे आणि यावरती नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट अशा पद्धतीचं मार्किंग केलेलं, त्या ठिकाणी फिक्स मार्किंग केलेलं एक स्ट्रक्चर असतं आणि त्यावरती एक बाणाच्या आकाराचं एक स्ट्रक्चर आहे. ज्या दिशेनं वारा वाहतो आहे त्या दिशेला बाणाचं टोक असतं. त्या दिशेला आपण विंडवर्ड साइड म्हणतो. बाणाची जी साइड आहे ती विंडवर्ड साइड आणि मागची जी साइड आहे ती लीवर्ड साइड, शेपटाकडची साइड, त्याला आपण लीवर्ड साइड असं म्हणतो. हे नेहमी लक्षात ठेवा. देन नेक्स्ट इंस्ट्रुमेंट इज सायक्रोमीटर और हायग्रोमीटर. सायक्रोमीटर किंवा हायग्रोमीटर त्याला म्हणतात. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज द अमाउंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर. रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण कशाला म्हणतो तर अमाउंट ऑफ वॉटर वेपर्स प्रेझेंट इन द एअर. हवेमधलं बाष्पाचं प्रमाण आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी मध्ये सांगतो. इट इज expressed in percentage of the amount of needed for saturation at the same temperature. तर हे आपण काय करतो तर पर्सेंटेज मध्ये ह्युमिडिटी सांगितली जाते. इट इज द अमाउंट नीडेड फॉर सॅच्युरेशन ऍट द सेम टेम्परेचर. आणि किती प्रमाणात त्या ठिकाणी हवा संपृक्त म्हणजे सॅच्युरेशन म्हणजे काय संपृक्त होण्यासाठी बाष्पाची आवश्यकता आहे हे आपण पर्सेंटेज मध्ये सांगतो. कशामध्ये सांगतो पर्सेंटेज मध्ये. द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज कॉल्ड एज हायग्रोमीटर और सायक्रोमीटर. तर जे इन्स्ट्रुमेंट आहे इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज कॉल्ड एज हायग्रोमीटर और सायक्रोमीटर. तर ह्युमिडिटी मोजण्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण हायग्रोमीटर और सायक्रोमीटर म्हणतो. या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे. सायक्रोमीटर मध्ये दोन त्या ठिकाणी स्केल आहेत आणि त्यावरती आपण ड्राय बल्ब आणि वेट बल्ब हे दोन थर्मामीटर या ठिकाणी बसवलेले आहेत. सायक्रोमीटर कन्सिस्ट ऑफ टू बल्ब विथ थर्मामीटर दॅट इज वेट बल्ब अँड ड्राय बल्ब अँड रीड्स ह्युमिडिटी बेस्ड ऑन द डिफरन्सेस बिटवीन टू. तर यामध्ये आपण दोघांचा डिफरन्स घेतो ड्राय बल्ब आणि वेट बल्ब आणि त्या ठिकाणी ह्युमिडिटी काउंट करण्याचं काम हे ड्राय बल्ब आणि वेट बल्ब थर्मामीटर करतात. आणि दोघांचा डिफरन्स घेतल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म्युलेच्या सहाय्याने त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला ह्युमिडिटी किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. देन सेकंड यातला हायग्रोमीटर आहे. हायग्रोमीटर जे इन्स्ट्रुमेंट आहे ते डायरेक्ट पर्सेंटेज सांगतं. यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आपल्याला कॅल्क्युलेशन वगैरे करण्याची गरज नसते. ऑटोमॅटिक या ठिकाणी आपल्याला किती ह्युमिडिटी आहे ते आपण सांगू शकतो हायग्रोमीटर मध्ये. देन एट इन्स्ट्रुमेंट ड्यू गेज. ड्यू गेज. ड्यू इज रेकॉर्डेड बाय युजिंग द इन्स्ट्रुमेंट कॉल्ड एज ड्यू गेज. तर ड्यू गेज काय आहे तर ड्यू मोजण्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे दव आपण त्या ठिकाणी मोजतो. द युनिट ऑफ मेजरमेंट इज mm. याचं जे युनिट आहे ते काय आहे mm आहे. mm मध्ये आपण हे या ठिकाणी ड्यू गेज मध्ये
जे दव बिंदू साठलेले आहेत ते मोजतो आणि MM मध्ये ते सांगतो किती MM दव पडलेला आहे। या ठिकाणी पिक्चर मध्ये पहा, या प्लेट्स या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। या प्लेट्स वरती दव बिंदू साठतात सकाळच्या वेळेस आणि या ठिकाणी वेगवेगळ्या हाईटला ते बसवलेले असतात। मग त्यामध्ये 5 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटर ह्या वेगवेगळ्या पोझिशनला ह्या प्लेट्स बसवलेल्या आहेत आणि ह्या पट्ट्यांवरती दव बिंदू त्या ठिकाणी डिपॉझिट होतात। सकाळच्या वेळेस ते दव बिंदू येतात आणि त्याचा एक चार्ट आहे आणि त्या चार्ट वरती त्या ठिकाणी ते दव बिंदू आपण काउंट करतो आणि काउंट केल्यानंतर त्याची साईज किती आहे, किती MM या ठिकाणी ड्यू आलेला आहे ते आपण त्या ठिकाणी सांगू शकतो। तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी पाहिले। देन वेदर एलिमेंट्स, instruments and their units. Weather elements, instruments and their units. आता वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आपण पाहूयात। त्यानंतर वेदर एलिमेंट्स कुठले आहेत, त्याचे इन्स्ट्रुमेंट्स कुठले आहेत आणि देन त्याचे युनिट्स काय आहेत हे आपण पाहूयात। बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये हे विचारलं जातं, वेदर एलिमेंट्स, त्याचे इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याचे युनिट्स हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। फक्त याचा अभ्यास क्रॉप साठीच करायचा आहे असं नाही, तर भविष्यात येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की कुठेतरी आपण चांगला अधिकारी व्हावं आणि अधिकारी होण्यासाठी आपल्याला काही परीक्षा द्याव्या लागतात, त्या परीक्षांमध्ये त्या क्रॉप विषयातले अनेक प्रश्न विचारले जातात। कारण शेती हा आपला मुख्य त्या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यामुळे शेतीवर आधारित बरेचसे प्रश्न प्रशासकीय विभागामध्ये जे अधिकारी होतात त्या परीक्षांमध्ये विचारले जातात। त्यामध्ये आता फर्स्ट वेदर एलिमेंट आहे फर्स्ट टेम्परेचर, इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरमेंट थर्मामीटर अँड थर्माग्राफ आपण मागे पाहिलेला आहे। युनिट ऑफ मेजरमेंट डिग्री फॅरनहाइट, डिग्री सेल्सियस अँड डिग्री केल्विन। देन सेकंड रेनफॉल, instrument for measurement ordinary rain gauge and automatic siphon rain gauge, unit millimeter, centimeter and inch. Then third weather element solar radiation and light. सोलार रेडिएशन मोजण्यासाठी आपण पायरोनोमीटरचा वापर करतो आणि लाईट मोजण्यासाठी सनशाईन रेकॉर्डर किंवा हेलिओग्राफ या इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो। देन युनिट वॅट पर स्क्वेअर मीटर, पायरोनोमीटरचं युनिट आहे वॅट पर स्क्वेअर मीटर अँड ड्युरेशन ऑफ ब्राईट सनशाईन हे या ठिकाणी ड्युरेशन सांगतो, हवर्स वगैरे याच्यामध्ये आपण ड्युरेशन सांगतो। देन विंड व्हेलॉसिटी, विंड व्हेलॉसिटी इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरमेंट एनिमोमीटर, इन्स्ट्रुमेंट कुठला आहे विंड व्हेलॉसिटी मोजण्याचा, एनिमोमीटर। युनिट नॉट, मीटर पर सेकंड, किलोमीटर पर हावर, माइल्स पर हावर। देन विंड डायरेक्शन, इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर विंड डायरेक्शन, विंड व्हेन, इन्स्ट्रुमेंट कुठला आहे विंड व्हेन। युनिट ईस्ट वेस्ट, नॉर्थ साऊथ असं आपण सांगतो, ज्या दिशेला वारा जातोय, जिकडनं सुरुवात होती ती साइड आणि जिकडे शेवट होतो ती साइड, असे दोन साइड आपण सांगतो। म्हणजे जर वारा नॉर्थ साइडनं येत असेल तर नॉर्थ साऊथ, नॉर्थ कडनं साऊथ कडला तो चाललेला आहे असं आपण तो सांगत असतो। देन रिलेटिव्ह ह्युमिडिटी, पुढचं वेदर एलिमेंट्स रिलेटिव्ह ह्युमिडिटी, instrument for measurement psychrometer or hygrometer, instrument for measurement psychrometer or hygrometer। then unit percent, humidity च unit आहे percent। then last dew, दव मोजण्याचं
जे इन्स्ट्रुमेंट आहे ते ट्यूब गेज अँड युनिट EMM. युनिट काय आहे? EMM. तर अशा पद्धतीने आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिफरंट वेदर एलिमेंट्स मोजण्यासाठी जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स जे बेसिक आहेत, बेसिकचीच माहिती पाहिली. अजून खूप आहेत परंतु तुमच्या सिलेबस मध्ये एवढं नाहीये, त्यामुळे काय आता आपण त्याच्या जास्त खोलामध्ये जाणार नाही. वेगवेगळे अजूनही खूप इन्स्ट्रुमेंट्स आहेत की जे आपण मेट्रोलॉजी किंवा ऍग्रिकल्चरच्या दृष्टीने त्यांचा वापर करतो, परंतु जे बेसिक आहेत तेच तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला आहेत, ते आज आपण पाहिलेले आहेत. तर आजचं आपलं लेक्चर एक शॉर्ट छोटस युनिट होतं, ते आज आपण घेतलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना सूचना आहे, जे रोज लेक्चर्स आपले होतील ते रोजचे रोज तुम्ही पाहिले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला शेवटी लोड येणार नाही. कारण अभ्यास जर रोज केला तरच तो त्या ठिकाणी आपल्याला त्याचा वापर किंवा उपयोग परीक्षेमध्ये आपल्याला करता येईल. शेवटी जास्त लोड येणार नाही. तर जो पार्ट आपला शिकून होईल त्यावरचे प्रश्न दिलेले आहेत, आपल्या चॅप्टरच्या खाली प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही अडचण आली तर मला लगेच त्या ठिकाणी विचारायचं आहे. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.